नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे मानदुखी, कंबरदुखी आणि गुडघेदुखी, समज गैरसमज. अर्थातच आपण जेव्हा म्हणत असतो की मानदुखी आपल्याला होते किंवा कंबरदुखीचा आपल्याला त्रास जाणवत आहे, त्या नेमकं काय करायचं असतं? जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जेव्हा उपचार सुचवत असतात, पण ते उपचार कशावरती असतात बरं? हे समजा तिन्ही दुखी एकदम असतील तर आपल्याला काय करायचं असतं? नुसतं गुडघेदुखीचा त्रास आपल्याला जाणवतोय का किंवा कंबरदुखीचा त्रास आपल्याला आहे का? सगळ्या गोष्टींची आज आपण माहिती करून घेणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अवनीश गुप्ते. आपण याचं स्वागत करूया. डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टरांबद्दल मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर अवनीश गुप्ते हे MBBS, MS आणि MCH ही जी पदवी आहे, जी मणक्यामध्ये जगातील सर्वात मोठी डिग्री मानली जाते. मणक्याचे सुपर स्पेशलिस्ट आहेतच, पण ते रुबी हॉस्पिटल पुणे आणि विनायक स्पाईन हॉस्पिटल जे महाराष्ट्रातील एकमेव स्पाईन सेंटर आहेत, या दोघा हॉस्पिटलचे ते विभाग प्रमुख म्हणून काम पाहतात. आज मात्र आपल्याला त्यांच्याकडनं ह्या सगळी जी दुखणी आहेत की मान दुखणं आहे किंवा कंबरदुखी आहे, गुडघेदुखी आहे, सगळ्यांवरती नेमके काय अत्याधुनिक उपचार आहेत किंवा हे आपल्याला झाले असतील तर आपल्या मनामध्ये जे समज आहेत, जे गैरसमज आहेत ते दूर करायचे असतील तर जे काही प्रश्न आपण डॉक्टरांना थेट विचारू शकता. फक्त आपला नंबर लिहून घ्या. आपला नंबर असा आहे 668433333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 कोड लावायचा आहे. चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, जेव्हा आपण ह्या सगळ्या दुखण्यांचा विचार करत असतो तर प्रामुख्याने मणक्याची रचना ही महत्वाची आहे. तर ही मणक्याची रचना आपण सर्वप्रथम जाणून घेऊया का? मणक्याची रचना जर आपल्याला चर्चा करायची आहे तर त्यांचे 3 पॉइंट्स की 3 विषय खूप महत्त्वाचे आहेत. पहिला, आपला मणका असा दिसतो. रचनेमध्ये तुम्ही विचारलं तर मणका असा दिसतो. मणका आपल्याला ही हाड आहे. मणका आपल्याला जसं आपण बसलोय तर सरळ बसलोय किंवा उभं राहतो तर मणका आपल्याला सरळ बसायला किंवा उभं राहायला मदत करतोय. तर आपण बघायला गेलो तर मान, पाठ, कंबर. मानेचे 7, पाठीचे 12 आणि कमरेचे 5 मणके असतात आणि खाली माकड हाड असते. 2 हाडामध्ये एक गादीचे समावेश असते. गादी म्हणा, चकती म्हणा, काही लोक गादी म्हणतात, काही लोक चकती म्हणतात. पण त्याच्यावरती आपण हालचाल करत असतो. गादीवरती हालचाल शक्य होते. वाकणं, वळणं सगळं गादीवरती शक्य होते आणि गादी सरकल्यामुळे जास्तीत जास्त मणक्याचे त्रास दिसून येतात. ते आपण नंतर चर्चा करणार आहोत. नक्की सर. तिसरा विषय आहे, 2 पॉइंट संपले, एक सरळ आणि गादी. तिसरा विषय आहे की मणक्याचं मोठं काम आहे मज्जारज्जूला सांभाळून ठेवणे. थोडक्यात मेंदूचे निरोप खाली हाताला पायाला पाठवणे हे काम मज्जारज्जू असतो. तर आपण बघायला गेलो तर मणका आहे, त्याच्या आतमध्ये जे शीर जात असते, आपण बघतो पिवळ्या रंगाची शीर दिसते आपली, ते खालीपर्यंत जात असते, याला म्हणतो आपण मज्जारज्जू. मज्जारज्जूला सांभाळून ठेवायची जबाबदारी मणक्याची असते. मेंदूने सांगितलं समजा हात हलवा, पाय हलवा, ते निरोप पहिले मज्जारज्जूमध्ये जाणार, मग शिरामधनं हाताला जाणार उजवीकडे किंवा डावीकडे, किंवा खाली आलं तर इथे पायाला उजव्या पायाकडे किंवा डाव्या पायाकडे, किंवा सेंटरमध्ये लघवी संडासाला जाणार. तर हे बेसिकली रचना समजणं अतिशय गरजेचं आहे की मेंदू सांगणार जे काय आहे ते खाली पाठवायची जबाबदारी मज्जारज्जूला असते, नाहीतर सांभाळून ठेवायची जबाबदारी, त्याला इजा होऊ नये, त्याला त्रास होऊ नये, ते मणक्याची जबाबदारी असते. नक्कीच. म्हणजे आज आपण जे प्रामुख्याने जाणून घेणार आहोत ते आपली मानदुखी आहे, आपली पाठदुखी आहे आणि कंबरदुखी आहे. या तिन्ही दुखण्यांवरती आपण नेमकं काय करू शकतो हे जाणून घेणार आहोत सर. तर नेमकं तुम्ही इतके वर्ष सर या क्षेत्रामध्ये आहात, तर अनेक पेशंट जे तुमच्याकडे तक्रारी घेऊन येत असतात, त्या तक्रारी सुद्धा अनेकच असतील. तर या तक्रारी नेमक्या कोणत्या असतात? जास्तीत आपल्याला जसं आपण तक्रार खूप प्रकारचे असतात, पण आपण शॉर्टमध्ये बोलूया. आपण 2 प्रकारचे पेशंट आपल्याकडे जास्त असतात. एक जे लोकल त्रास सांगतात, मानदुखी, पाठदुखी किंवा कंबरदुखी. ह्या सर्व पेशंटना जास्तीत जर 95 ते 96% लोक पाहिले तर जास्तीत जास्त त्यांना त्रास काय असतो, कारण काय असतो त्याच्या, की स्नायू साईडला असतात, त्यांचे स्नायू ताणले जातात. कमरेला साईडला स्नायू ताणले जातात. काम काय असो, जड काम असो, वाकण्यात असो, वळण्यात असो, किंवा शेतकरी असतात, लेडीज लोकांना वाकून काम करावं लागतो, कारण काय असो, पण त्यांना जास्तीत जास्त कारण काय असतो, मसिल स्पाझम म्हणजे स्नायू ताण. दुसऱ्या प्रकारचे कॅटेगरीचे पेशंट काय असतात की त्यांना काय असतो की मानदुखी सोबत हातदुखी पण आहे, म्हणजे शीर पण दबलेली आहे, किंवा कंबरदुखी सोबत चालताना पाठीमागची शीर, म्हणजे याला म्हणतो शाटिका, चालताना मांडीची मागची शीर खालीपर्यंत दुखत असते आणि झोपल्यावर फारशी काही दुखत नाही. असं म्हणतो, ह्याला म्हणतो आपण की इथे रचना आपण पाहूया डायरेक्ट. समजा एक गादी आहे, ही जागेवर आहे, ही शीर मज्जारज्जूमधनं बाहेर गेली, ही शीरफटीमधनं बाहेर आली, शिरावर अजिबात काही दाब नाहीये, म्हणजे चांगली ठिकाणी आहे, काही प्रॉब्लेम नाही इकडे.
पण लगेच जर इथे पाहिलं, ही गादी बाहेर सरकली आहे, जे वेगळ्या रंगानं करून मॉडेलमध्ये दाखवलेली आपण, ते शिरावर दाब पडणार आणि मग पेशंटला त्रास काय होणार आहे? कंबरदुखी आणि चालताना मागची शिर पायाची दुखणे, याला म्हणतो शाटिका किंवा इंग्लिशमध्ये म्हणतो रेडिक्युलर पेन. जास्तीत जास्त ह्या कारणी पेशंट आपल्याकडे येतात. थोडक्यात लोकल पेन म्हणजे मसल टाईट, स्नायुताण, मसल टाईटनेस, किंवा शिराचा त्रास, नसांचा त्रास म्हणजे हात किंवा पाय दुखणे चकती सरकल्यामुळे. तर 95 ते 96% पेशंटच्या 100 मधले बघायला गेलो आपण, तर आपण एवढं जरी माहीत झालं तर आपण त्यांना निदान करू शकतो. व्यवस्थित चर्चा करून सुद्धा, प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा मी निदान करू शकतो घरापासून. आपली जी दुखणी असतात त्यांच्याबद्दल आपल्या मनात बरेच समज आणि गैरसमज असतात. हे दूर करून आपले देत आहेत डॉक्टर अवनीश गुप्ते. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही नक्कीच तयार ठेवा. पण जसं आपल्याला सर तुम्ही मगाशी सांगितलं की अशा बऱ्याच तक्रारी घेऊन तुमच्याकडे पेशंट येत असतात, कारणं देखील आपण सांगितलेली आहेत. पण मला असं म्हणायचं, जेव्हा आपल्याकडे तक्रारी घेऊन जे पेशंट येत असतो तेव्हा त्याच्यात ते उपचार करणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी म्हणून तुम्ही काही टेस्ट ज्या असतात किंवा MRI सारखे असतात, अशा गोष्टी सुचवत असता का? हो, नक्कीच. जसं मी 2 क्लासिफिकेशन केले आज. एक लोकल त्रास आहे पेशंटला, मान, पाठ, कंबरदुखी, त्यांना काही विशेष MRI ची गरज पडत नाही. फार क्वचित पेशंट असं 4 ते 5% असतात त्यांना MRI ची गरज पडते. पण ज्यांना शिरदुखीचा त्रास आहे, शिराचा त्रास सुरू झालेला आहे, हाताला शिराचा त्रास आहे की चालताना पायाचा त्रास आहे, शिर दबल्यामुळे त्रास होतोय आणि पायाला त्रास होतोय, त्यांना MRI शिवाय पर्याय नाही. MRI केल्याशिवाय एक्झॅक्टली आपल्याला हे समजणार नाही कुठे शिर दबलेली आणि कितपत दबलेली आहे. तिथे MRI करणं खूप गरजेचं आहे. दुर्दैवाने आपल्याकडे पेशंट्स येतात की 4 वर्षापासून त्रास आहे, 5 वर्षापासून देखील, आणि MRI कोणी सुचवलं नसतं. फक्त एक्सरेवरती सांगितलं तर तुम्हाला गॅप झालेला आहे. आज खूप मोठी गोष्ट आहे. लोक म्हणतात की गॅप झालेला आहे आणि मला सर गॅप आहे एक्सरेवरती, मला सांगितलं गेलं आहे आणि त्याच्यामुळे दुखतोय. पण ऍक्च्युली त्यांच्या शिराचा त्रास असतो, चालताना पाय दुखत असतो किंवा काम करताना हात दुखत असतो, पण कोणी MRI सुचवलं नसतं. तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम की MRI कोणाचं केलं पाहिजे, कोणाचं नाही केलं पाहिजे. नक्कीच. सर मला असं म्हणायचंय की आता जसं तुम्ही म्हणालात की खूप वर्षांनी तुमच्याकडे पेशंट जसे असतात, 4-5 वर्ष दुखणं काढत असतात आणि पेशंट असतात, मुळातच पेशंटनी डॉक्टरांकडे कधी जायला पाहिजे असं तुम्ही एक एक्सपर्ट म्हणून सुचवाल त्यांना? ॲब्सोल्युटली. आजच्या प्रोग्राम नंतर मॅडम एक खूप म्हणजे मी तुम्हाला क्लिअर कट सांगू शकतो, डॉक्टरची एवढी काही गरज नाही आहे डायग्नोसिस करण्यासाठी. जर माझे 2 पॉईंट समजून घेतले, लोकल प्रॉब्लेम आहे, लोकल पेन आहे, जागेवर दुखत आहे, तर MRI ची गरज नाही आहे. पण जर आपले डॉक्टर MRI सुचवत नसतील आणि शिर दबल्याचे लक्षण आहे आपल्याला, MRI सुचवत नसतील, तर तुम्ही त्यांना विचारा. तुम्हाला हक्क आहे, तुम्ही विचारू शकतात, सर मला चालताना शाटिका आहे, माझी शिर दुखत आहे, तर प्लीज मला MRI का सुचवत नाही? हे तुम्हाला अधिकार आहे, प्रत्येकाला बरं व्हायचा अधिकार आहे. तर त्यांना हक्काने त्यांनी विचारलं पाहिजे, सर मी कार्यक्रमामध्ये ऐकलेलं आहे की माझी शिर दुखण्याचा त्रास आहे मला, आणि एक्सरेवरती कसं काय माझं निदान होणार, मी कसं काय माझी ट्रीटमेंट सुरू होणार? नक्कीच नक्कीच. सर मला अजून एक विचारायचं आहे की जेव्हा खरं तर स्पॉन्डिलोसिसचा त्रास असतो, मानदुखी जे असतं किंवा पाठदुखी असते किंवा कंबरदुखी असते, तर नेमकं जर आपण पुन्हा एकदा त्या ह्याच्यामध्ये दाखवाल का की कुठे दुखणं असेल तर आपल्याला हाताला त्रास होतो, कधी पाठीचं दुखणं कुठल्या मणक्यांमध्ये असेल की आपल्याला तो त्रास असतो, कमरेचं दुखणं कुठल्या मणक्यांमध्ये असेल की त्याचा त्रास असतो, आपण सगळ्या प्रेक्षकांना त्याची माहिती करून देता येईल? ॲब्सोल्युटली. मला आनंद वाटतो तुम्ही प्रश्न विचारला, कारण हे परत मी सांगतो, हे हाड आहे, 2 मणके दिसतात आपल्या कमरेच्या, मध्ये एक गादी आहे. ही गादी जागेवर आहे म्हणून ही शिर मोकळी आहे, कारण हे मज्जारज्जू सेंटरमध्ये जात असते, तिथनं हे फटीमधनं बाहेर शिर निघालेली आहे. पण हे शिरावर अजिबात दाब नाही आहे. पण इथे पाहिलं की हे गादी सरकले, वेगळ्या रंगाने जे करून दाखवलेली आहे, ते शिर दबल्यामुळे ह्या पेशंट किंवा ह्या मॉडेलच्या सारखा त्रास कोणी पेशंटला असेल तर चालताना काय होणार आहे, कंबर आणि चालताना उजव्या साईड, राईट साईडची आहे, लेफ्ट साईडची आहे, तर उजव्या पाय, हे पाय दिसतो आपल्याला, पायाचा हाड आहे, तर पायाच्या मागे हे दुखत असते पेशंटला, ह्याला म्हणतो आपण शाटिका. हे 5 शिरा उजव्या पायाला जात असते, हे 5 शिरा डाव्या पायाला जात असणार. तसं सेम रचना वरती मानेला आहे, मानेचे फक्त मणके छोटे आहेत, लहान आहेत, पण आजार सेम आहे. इथे चकती सरकली तर त्रास काय होणार आहे, उजव्या हाताला कळ येणार, रग येणार, काय म्हणतात लोक, मुंग्या येतात. तर उजव्या हाताला, ही उजव्या साईडची शिरा आहे, 7 शिरा उजव्या हाताला जाणारी आहे, आणि डाव्या साईडची शिरा या साईडला, या बाजूनी डाव्या साईडला जाणारी आहेत.
म्हणजे थोडक्यात. म्हणजे जसं आता डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंय ह्यापैकी कुठलीही तुम्हाला जर लक्षणं जाणवली असतील, म्हणजे कधी कधी हात बधीर होतो, मुंग्या होतात, कधी कधी हात आपल्याला उचलताच येत नाही, Absolutely. अशा सगळ्या गोष्टी जरी ह्याच्यापैकी एकही तुम्हाला काही लक्षण तुम्हाला आढळून आलं, जसं पाय आपला दुखतो, पायातनं चप्पल सरकते किंवा Absolutely. चालताच येत Absolutely. नाही, बऱ्याच गोष्टी असतात, जरा देखील शंका आली तर लगेच आपण तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा असतो आणि त्याप्रमाणे आपण ठरवायचं असतं. डॉक्टर, खरं तर ही सगळी लक्षणं जाणून आल्यानंतर प्रत्येक पेशंटला ऑपरेशन हाच एक शेवटचा पर्याय असतो का नेमकं काय करतात? परत मी सांगतो, जर आपण ट्रीटमेंटवरती चर्चा केली तर आपल्याला सांगतो की आपण 10 मधले 9 पेशंटना ऑपरेशनची गरज नसते. 10 पैकी 9 म्हणजे 90% पेशंट्स बिना ऑपरेशनचे बरे होऊ शकतात. थोडक्यात ज्यांना फक्त मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखीचे त्रास आहे, म्हणजे स्नायू ताणामुळे त्रास आहे, त्यांना MRI ची पण गरज नाही आणि ऑपरेशनची पण गरज नाही. तर करायचे काय त्यांच्यासाठी? त्याच्यासाठी आपल्याकडे एक मॅक्स प्रोटोकॉल आहे. म्हणजे थोडक्यात जसं त्यांना स्नायू ताण असतो, त्यांची कंपन बिघडलेली असते, ते कंपन पेशीची, मूळ पेशीची स्नायूची कंपन रिसेट करण्यासाठी मॅक्स थेरपी आहे, जे आपण 1 तासाचं सेशन असतो, 1 तासाचा सत्र असतो, ते दिल्यानंतर पेशंटला लगेच बरं वाटतं. ज्यांना जास्त त्रास आहे त्यांना ऍडमिट करून ठेवल्यावर आपण मॅक्स थेरपी देऊन त्यांना कायमचाही बरा करू शकतो. ओके. विदाऊट ऑपरेशन. इथे ऑपरेशनची गरज नाही, MRI ची पण गरज नाही. पण हे देखील फुल करेक्ट आहे की समजा कोणाला चकती सरकलेली आहे मानेला किंवा कमरेला आणि शीर दबलेली असेल, तर त्यांचं MRI करून जर आपण सिद्ध करतोय की त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात शीर दबलेली आहे, जे आपोआप शक्ती जाणार नाही जागेवर, बरोबर. मग आपण त्यांनी छोटी शस्त्रक्रिया करायला सांगतो. आणि शस्त्रक्रिया नक्की एवढी छोटी असते की पेशंटला आम्ही गॅरंटी सारखा देऊ शकतो की तास 2 तासात तुम्ही चालणार आहेत, भविष्यात काही त्रास होणार नाही, प्लस ज्या दिवशी ऑपरेशन केला त्या दिवशी तुम्ही मोकळे स्वतःच्या पायावर चालू शकतात, कोणाला आधाराची गरज नाही. म्हणजे आज वैद्यकीय क्षेत्रात आपण खूप पुढे गेलेलो आहोत. अभिमानाने मला सांगता येते की आज टॉपिक समज गैरसमज तोच आहे बेसिकली. तर जे सगळ्यात मोठी समज आहे की मणक्याचे पेशंट नीट होत नाही, ते माझं म्हणणं आहे की सगळ्यात जास्त गैरसमज तोच आहे आपला. बरोबर. म्हणजे समजा या दुखण्यातनं जो ऑपरेशन आपल्या डॉक्टर सांगत असतील ते नक्कीच करून घ्यायला काही हरकत नाहीये, कारण पेशंट 100% बरा होणार ही खात्री डॉक्टर आपल्याला देतच असतात. कार्यक्रमाच्या मध्ये एक फोन घेतोय आपण. त्र्यंबक आपल्याशी बोलताय जळगावहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. 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 हा, बोला. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. मी त्र्यंबक चौधरी, हा. मुक्काम पोस्ट वळगाव, तालुका उसाल, जिल्हा जळगाव हा. इथून बोलतोय. हा. मी तिथला रहिवासी असून माझे वय 68 वर्षाचे आहे. अच्छा, किती वर्ष म्हणालात तुम्ही सर? 68 वर्षाचं वय आहे माझं. 68 वर्षाचं आहे. ओके, बोला. तुमचा टीव्हीचा आवाज कृपया बंद करा सर, आणि तुम्हाला जे काही बोलायचं ते बोला. सर. हा सर. हा, बोला सर, बोला. हा, माझं वय 68 वर्षाचं आहे. हा. मला पाठ, मान, कंबरेचा भयंकर त्रास होता. ओके. मला 20 वर्षापासून हा त्रास असल्यामुळे मी पुष्कळ दवा आणि याचे विलास केले, परंतु कुठे मला फायदा झाला नाही. पुण्याचे विनायक हॉस्पिटल इथला मणका मेंदूचे डॉक्टर अविनाश गुप्ते यांना मी संपर्क केला. त्यांनी माझे मान, पाठ, कमरेचे 3 ऑपरेशन संपूर्णपणे मानेपासून माझा दाबलेली नस ही ऑपरेशन केले. दुसऱ्याच दिवशी विनायक हॉस्पिटलच्या 33 पायऱ्या उतरून चालविले. माझ्या 1 वर्ष पूर्ण झाले. मी 6 महिन्यानंतर संपूर्ण बरा झालो. माझा संपूर्ण दुखणे आजार आता संपून मी आता स्वतःच्या बळावर मोटरसायकल, 4 व्हीलर चालवतो, बस, रिक्षाचा प्रवास करतो. छान. मी डॉक्टर साहेब अविनाश गुप्ते यांचा जीवनभर ऋणी असून असे डॉक्टर मिळणे फार दुर्मिळ आहे. मी त्यांच्या शतशत कोटी गुणांचा आभार मानतो. बरे झालेला आहात, यामागे डॉक्टरांचे जसे प्रयत्न असतात. मला त्यांची केस मॅडम लक्षात आली. त्यांचं ऍक्च्युली आले होते, ते कम्प्लीट झोपून आले होते आपल्या हॉस्पिटलला. त्यांना हालता पण येत नव्हता, ते उचलून आणले ते लोकांनी. आणि
त्यांचे MRI मध्ये असं दिसून आलं की मानेच्या भरपूर चकत्या, पाठीची चकत्या, कमरेची चकत्या सगळे सरकल्या होत्या आणि शिर प्रत्येक ठिकाणी दबली होती. हो. त्यांच्या कंप्लीट वरपासून म्हणजे मान, पाठ, कंबर संपूर्ण ऑपरेशन त्यांच्या फुल ओपन एका वेळी एका दिवशी एका भुलाखाली करून झालेलं आहे. आणि ऑपरेशन करून लगेच त्यांना फरक पडला, चालू लागले. आणि असे बरेचसे पेशंट आहे, चौधरी साहेबांनी त्यांचा फोन लागलं म्हणून माहीत पडला, पण असे बरेचसे पेशंट आहे ज्यांचं फुल ऑपरेशन एका भुलाखाली एका टायमाला झालेलं आहे. आणि पेशंट नक्कीच जसं साधे ऑपरेशन, छोटे ऑपरेशन असतं तसा पेशंट सगळे बरे होतात. म्हणजे काय ठीक आहे, चौधरी साहेबांचा फोन लागला, पण नक्कीच याबाबत काही दुमत नाहीये. कारण जसं डॉक्टर म्हणालेत की डॉक्टरांसाठी खरं तर या सगळ्या छोट्या शस्त्रक्रिया असतात, पण आपण एक पेशंट म्हणून आपल्याला ते फार मोठं वाटत असतं. पण समजा हे शस्त्रक्रिया करून घेतल्या तर ते नक्कीच पेशंटच्या फायद्याचं ठरणार असू शकतं, असं या अनुभवावरून आपल्याला सिद्ध झालेलंच आहे. अधिक माहिती करून घेणार आहोत आपण या मणक्यांच्या सगळ्या तक्रारींबद्दल किंवा त्याच्यावरती काय करू शकतो याबद्दल, पण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती आपली काही मानदुखी असेल, पाठदुखी, कंबरदुखी, या सगळ्या मणक्यांच्या दुखण्यावरती नेमक्या आपल्या मनामध्ये अनेक समज आणि गैरसमज असतात. खरं तर समज हे असतात की मी ह्यातून बरा होईन का, म्हणजे आता काय होईल बरं. गैरसमज असे असतात ऑपरेशनच्या डॉक्टरांनी आपल्याला सांगितले पण नक्की सक्सेसफुल होईल का. खरं तर या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती करून देत आहे, आपल्या मनातल्या शंका दूर करत आहेत डॉक्टर अवनीश गुप्ते. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ना, तुम्ही थेट डॉक्टरांना विचारा. फक्त आपला नंबर लिहून घ्या, जो आपला स्टुडिओ मधला नंबर आहे. नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 029 हा स्टडी कोड लावायचा आहे. सर, बऱ्याच वेळा म्हटलं जातं, जसं आपण म्हटलं की ऑपरेशन म्हटलं की खूप रिस्क असते. त्याच्यामुळे कुठलाही सामान्य माणूस हा घाबरत असतो की नको बाबा डॉक्टर ऑपरेशन सोडून तुम्ही आम्हाला सगळं सांगा. पण तुम्ही ह्याबद्दल काय सांगता. तुम्ही तर एकदम 100% गॅरंटी देताय की ऑपरेशन तुमचं सक्सेसफुल होतच. नेमकं काय सर? खरोखर एक खूप ॲक्च्युली त्यासाठी, ह्या प्रश्नासाठी मी ते उत्तर देण्यासाठी इथे बसलेलो आहे आणि कार्यक्रमासाठी त्यासाठी चालवलं आहे. बेसिकली काय सांगायचं मॅडम की वैद्यकीय क्षेत्रात तसं कुठेही गॅरंटी दिली नाही पाहिजे. अपेंडिक्सचं असू, हर्नियाचं असू, सिम्पल ऑपरेशन असू, कॅटरॅक्टचं असू, तर गॅरंटी कुठे दिली नाही पाहिजे, कारण त्रास कधी येऊ शकतो. पण आम्ही 18 वर्षापासून काम करतोय आणि एकही पेशंटला आमच्या ऑपरेशनमुळे त्रास नाही झाला. आता मी आमचे सर्व पेशंट ऐकतात आणि भरपूर लोक इथे ऐकतात आणि प्लस प्रत्येकाने SMS गेले की आमचा कार्यक्रम आहे, ज्यांचे ऑपरेशन झालेलं आहे ते पण ऐकतात. तर आम्ही सर्वांना ऑलरेडी गॅरंटी दिली होती की तुम्ही बरे होणार, 1-2 तासात चालणार. किंवा जेवढे कॉम्प्लिकेटेड पेशंट आहेत, जिथे आपण गॅरंटी देऊ शकत नाही, सिरियस आहे, ते सुद्धा पेशंट ऑपरेट झाल्यानंतर एक सुद्धा पेशंटला कॉम्प्लिकेशन नाही झाला. म्हणून खूप वर्षापासून आम्ही गॅरंटी द्यायला लागलो. खूप वर्ष आले गॅरंटी देतोय. आम्ही ऑपरेशन आपल्या हॉस्पिटलमध्ये, विनायक ऑपरेशन हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये आम्ही छापून बोर्ड लावलाय की एक सुद्धा पेशंटला आमच्या शस्त्रक्रियेमुळे पॅरालिसिस किंवा जीवाला धोका झालेला नाही. आणि नंतर आम्ही लावू शकत नाही. जर 1000 पेशंटला प्रॉब्लेम झाला, आमच्या इतके 1000 पेशंटमध्ये एक पेशंटला प्रॉब्लेम झाला, तर मी ते लावून बोर्ड लावून ठेवू शकत नाही. आणि ते लावायचं कारण जाहिरात नाही, ते लावायचं कारण लोकांची मनाची भीती कमी करणे. नक्कीच. आणि हाच तर आपल्या कार्यक्रमाचा हेतू आहे की तुमची जी मनामधली जी भीती आहे ती मात्र तुम्ही कमी केली पाहिजे. तर सरांनी त्यांचा अनुभवाचे जे पेशंट्स आहेत त्यांचे जे व्हिडिओ आणलेले आहेत ते आपण पाहूया आता. नमस्कार, मी डॉक्टर अवनीश गुप्ते, स्पाइन स्पेशलिस्ट, हायरो डिपार्टमेंट, रुबी हॉल, विनायक हॉस्पिटल. आज एक मीटिंग ठेवलेली आहे आपल्या पेशंटांबरोबर. त्यांना स्पाइनचा त्रास होता आणि काय काय होता आपण डायरेक्ट त्यांना बोलून विचारूया. आणि त्यांचा त्रास पूर्णपणे बरा झालेला आहे. बरेचसे पेशंट डिस्चार्ज झालेले आहेत. बरेचसे पेशंट आज ऑपरेशन करून ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आले आहेत. आपण आणि बरेचसे कॉम्प्लिकेटेड पेशंट्स आहेत, बरेचसे सिम्पल पेशंट आहेत आणि बरेचसे पेशंट जे विदाउट ऑपरेशन, त्यांना ऑपरेशन करून बरे झालेले आहेत, त्यांना ऑपरेशनची गरज नव्हती. तर आपण डायरेक्ट पेशंटशी बोलूया आणि किंवा पेशंट बाबतीत सांगूया. सर्वांचं ऑपरेशन आपण बघू शकतो. वय आहे प्लस. यांचं ऑपरेशन आज झालेलं आहे. आज म्हणजे आज 3-3.5 तासापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे स्पाइनचं. आणि प्रॉब्लेम ऑपरेशन सिम्पल होतं. प्रॉब्लेम ऑपरेशनमध्ये 2 ठिकाणी गॅप होतं. उजव्या पायाची शीर दबली होती, पाठीमागची शीर खाली परत ठणकत होती. ऑपरेशन खूप सिम्पल होता. आपण गॅरंटी दिली होती ऑपरेशन करून बरे होणार आहेत. आणि तुम्हाला कसं वाटतंय?
ऑपरेशन केला, चालायला लागले लगेच. ते चालून फक्त दाखवणार पेशंट बरोबर, कारण मी थोडंसं कट शॉर्ट करतोय व्हिडिओ म्हणून. आता मावशी डिस्चार्ज चाललेले आहेत. त्यांचं ऑपरेशन करून आज 7 दिवस झाले. आज डिस्चार्ज करून ते घरी चालले. त्यांच्या कमरेमध्ये क्लिप लावली होती आणि त्यांचं क्लिप काय लावायची वेळ आली, कारण त्यांच्या मणकेमध्ये सांधा तुटलं होतं आणि ते क्लिप लावले की लगेच त्यांना फरक पडलेला आहे. तर ते ऑपरेशन करून लगेच त्यांना फरक पडला. आणि साहेबांचं उल्लेख करणं महत्वाचं आहे. वय 75, ऑपरेशन खूप सिम्पल होतं आणि ऑपरेशन करून 5 दिवस झालेले आहेत आणि त्यांना 1%ही काही त्रास नाहीये. एकट्याने चालतात, तिथं चालून आपल्याला दाखवतील. त्यांचे पाहुणे आहेत बेसिकली, आणि ते राहायला राजगुरुनगरला, तो वेगळा विषय, पण ते इथे राहायला कात्रजला. त्यांचं पण आम्ही ऑपरेशन महिन्यापूर्वी सांगितलं होतं, पण त्यांनी थोडा दुर्लक्ष केला आणि त्रास वाढून घेतला आणि त्यांचं पण चालायला साहेबांसारखं अशक्य झाला होता. आज ऑपरेशन करून 3 दिवस झाले. 3 दिवस झाले, 1%ही काही त्रास नाहीये. तर हे 4ही पेशंट, त्यांचा क्लिपचा आहे, बिना क्लिपचा वेट जास्त. सिम्पल ऑपरेशन पण वाढवून घेतलं होतं, त्रास वय जास्त. त्यांचं तरुण सिम्पल ऑपरेशन, पण त्यांचं चकती खूप मोठ्या प्रमाणात बाहेर आली होती आणि शीर साहेबांसारखी. यांचं दोघांचं ऑपरेशन मी सांगतो एकसारखं होतं. त्रास झाला ऑपरेशनमध्ये, कारण त्यांनी खूप त्रास आपल्याकडे वाढून आले होते, पण सुदैवाने पॅरालिसिस व्हायचे आधी आले होते. तर आम्ही म्हणू शकतो 4ही पेशंट कमरेचे आहे. 4ही पेशंटला भीतीसारं काय नव्हतं, गॅरंटी दिली होती, काही रिस्क नाहीये, काही भीती नाहीये. आणि 4ही पेशंट ठणठणीत आहे, कारण मणकेमुळे काही रिस्क नव्हती. मी आधीच कळवलं होतं, सांगितलं होतं आणि काही रिस्क पण झाली नाही. त्यांच्याशी बोलताना मी ऑपरेशन थिएटरमध्ये चर्चा केली साहेब, की आधीचे तुमचे ओळखीचे झाले का ऑपरेशन, काय झाले का ऑपरेशन आधीचे? हो, आमच्या गावात 4 ऑपरेशन झाले. 4 इथे 4 स्पाईनचे झाल्या. 4 चकाटक झाले. तिने सांगितलं की ऑपरेशन करायला तुझं आहे, बाकी ठिकाणी ऑपरेशन करू नको. मी त्यांच्या सल्ल्याने झालं. आणि 4 काम करायला लागले सगळे जवळ. सगळे कामं करू. आणि तुम्ही कुठले? मी पिंपळगाव माळ, नगर परिषद पिंपळगाव माळ. तुम्ही कुठे आहेत सर, काय करतात तुम्ही? मी चेअरमन आहे क्लास सोसायटी. कुठे? क्लास सोसायटीमध्ये चेअरमन चेअरमन आहेत तुम्ही. 17 वर्ष. त्यांची इच्छा होती की आता मी शेतकऱ्याचं मी काम करू शकतो का, चालू शकतो का, मला अजूनही काम करायला खूप आवडत आहे. म्हटलं करू शकतात, काय अडचण नाही. ऑपरेशन केलं पाहिजे. म्हटलं ह्या वयात जमेल का, तुम्ही विचारलं होतं. ह्या वयात मला सूट होईल का आणि स्पाईनचं ऑपरेशन सूट होईल का. म्हटलं वयाचा याचा काही संबंध नाहीये. आमच्यासाठी वयस्कर आणि तरुण एकसारखे आहेत. ज्या पेशंटच्या रिपोर्ट्स बरे आहेत, रक्तलघवी, बाकीचे सर्व तपासणी बॉडीचे ओके आहेत, तर आमच्यासाठी वयस्कर आणि तरुण एकसारखं असतं. चला बघू कसं चालतात. बसा. ह्या थोडस वेगळ्या पद्धतीचे ऑपरेशन आहे. आणि बाळाचा काय त्रास होता, बाळाचा वेळ फक्त 14. आणि त्रास काय होता की पूर्ण बाकलेला होता, म्हणता असा राऊंड असं फिरला होता, पूर्ण बाकलेला होता आणि बँड झाला होता आणि पाठीला कुबड होतं, ते पूर्ण वाढलं होतं. आणि ऑपरेशन करून आता 6 दिवस झाले. 5 दिवस झाले. आणि आधी काय त्रास होत होता आणि तुम्ही सांगा, मग नंतर वयात बाळाशी बोलू आपण. तुम्ही सांगा. त्यांचे वडील ते सांगतील. वजन त्याचं वाढल्यामुळे एका बाजूला झुकत होता तो आणि चालताना त्याला एक पायाचा वडत चालायचा तो. आणि बाक होता खूप, पूर्ण बाक दिसतो, पूर्ण असं बाक कुबड दिसत होता, राईट साईडला कम्प्लीटचा बाक होता. तर ह्या बाळाच्या आता हे जर आता आज जेवढे पेशंट आहे, मला वाटतं सर्वात डिफिकल्ट पेशंट हा बाळाचा आहे. सर्वात तरुण पण सर्वात मोठं ऑपरेशन. त्याच्या मणकेला पूर्ण सरळ केलेला आहे. मणकेमध्ये 15 स्क्रू आहे मणक्यातील आणि एवढे मोठे मोठे 2 राऊंड्स दोन्ही साईडला पडलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या सहाय्याने मणका पूर्ण सरळ करण्यात आलेला आहे. फायदा काय झाला की मणका सरळ जसं झाला आणि पेशंट शुद्धीवर आला लगेच आणि चालायला लागला. लगेच आपल्याला वाटायला लागलं पेशंटची उंची हाईट वाढलेली आहे. त्याची हाईट कमीत कमी 3, 3.5, 4 इंचांनी वाढलेली आहे. तर इथपर्यंत होता आधी, हे एवढा तरी वाढलेला आहे. कारण हे मणका जो होता पूर्ण असं बाकलेला होता, पूर्ण असा राऊंड असा फिरला होता आणि खाली असा आला होता. हे पूर्ण सरळ करण्यात आलेलं आहे ते प्लेटच्या सहाय्याने आणि स्क्रू आणि रॉडच्या सहाय्याने. चल बसा. तुला कसं वाटतंय? एकदम छान. आनंदी आहेत का? चल व्हेरी गुड. साहेबांवरती चर्चा करूया. हे थोडा वेगळ्या पद्धतीचं ऑपरेशन आहे. आता आपण कंबर बाबतीत बोललो.
आणि बाळाचं पूर्ण होतात, पाठी आणि कमरेच्या पूर्ण संपूर्ण. आता त्यांच्या बाबतीत बोलूया आपण की मानेचं ऑपरेशन आहे आणि मानेचं मेजर ऑपरेशन आहे, कारण 3, 4, 5, 6, 7 पाच मणक्याचं ऑपरेशन आहे, हे काल केलेलं आहे ऑपरेशन. त्यांचा काय त्रास होता की मानेचे दाब इतका मोठा होता की शिर दबल्यामुळे त्यांचा डावा हात आणि डावा पाय कमजोर झाला होता, चालताच येत नव्हता. एक पॅरालिसिस सारखा, अर्धंगोल सारखा झाला होता. डावा पाय हात पाय चालत नव्हता. ते आपल्याला चालून दाखवतील आणि हात वर खाली घेऊन, डावा हात पाय कमजोर पडला होता, दोन्ही हात वरती घेऊन दाखवा खाली, मोठा हलवा. फरक वाटतंय का? वाटतं. चालून दाखवा साहेब. तुम्ही कुठले? मी तळेगाव तालुका शिरोळ जिल्हा पहिले. चालून दाखवा. कसं वाटतं तुम्हाला? हा, बरं वाटतंय. व्हेरी गुड. या परत या. त्यांचं इथनं असं इथपर्यंत असं पूर्ण हे करण्यात आलं ऑपरेशन. इथपर्यंत ड्रेसिंग दिसते आपल्याला. हे पूर्ण ऑपरेशन करण्यात आलंय आणि त्यांचा पूर्ण दाब काढण्यात आलेला आहे. शिर पूर्णपणे मोकळी आहे, रक्तपुरवठा सुरू झालेला आहे, टप्प्याटप्प्याने रक्तपुरवठा वाढेल आणि ती त्यांची बरोबर 90% प्रगती झालेली आहे. 10% टप्प्याटप्प्याने होईल तेव्हावरती. ठीक आहे, बसा. थोडक्यात आज डिस्कशनचा विषय काय, आणि माझा एक पॉईंट सांगतो आणि संपवतो. महत्वाचं आहे की वेळेवर निर्णय घेतलं तर मणक्याचे ऑपरेशन काय भीतीसारखे नाही. आम्ही सर्व पेशंटना गॅरंटी देतो. आम्ही ते छापून ठेवलं इकडे वरती, आमचा अहवाल छापून आहे की आजपर्यंत एक सुद्धा मणक्याची शस्त्रक्रिया आमची फेल झाली नाही. मणक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये लोकांना 2 कारणे भीती असते. पहिला जीवाला धोका आणि पॅरालिसिस भूकंपात. आमचे एक सुद्धा पेशंटला शस्त्रक्रियेमुळे जीवाला धोका किंवा पॅरालिसिस झालेला नाही. हे मी छापून ठेवलं इथे. महत्वाचं आहे, जे पेशंट पॅरालिसिस झाल्यानंतर उशीर आले, समजा जे पेशंट पूर्ण आता 10-12 सारखा झाला होता, जे पेशंट 4 हात पाय बंद झाल्यानंतर आमच्याकडे आले असते तर आम्ही त्यांना गॅरंटी देऊ शकलो नसतो. एक साईड थोडं कमजोर होतं, दुसरं साईड ओके होतं, ऑपरेशन केलं, बऱ्यापैकी फरक आहे आणि ओके होऊन जातील पेशंट. पण आमचं आग्रह वारंवार की पेशंटनी वेळेवर निर्णय घेतला पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे, लोकांना भीती आहे आणि भीतीपोटीमुळे ते निर्णय घेत नाही आणि मग त्यांचे हातपाय बंद पडून जातात. 10 मधले 90%, 10 मधले 9 पेशंट आम्ही सांगतो की ऑपरेशनची गरज नाहीये, ते मॅक्स थेरपी करून बरे होऊ शकतात कायमचे. आणि ज्यांना ऑपरेशनची गरज आहे त्यांना मी सांगतो शुभेच्छा, काय अडचण नाही, छोटासा प्रॉब्लेम, ऑपरेशन करून लगेच बरं होतील तुम्ही. 1-2 तासात तुम्ही नक्की मोकळे चालतील आणि भविष्यात पुन्हा त्रास होणार नाही. या व्हिडिओमध्ये झालेले जे काही आपल्याला पेशंटचे अनुभव आपण पाहिलेलेच आहेत, पण ह्याबद्दल आपण अधिक माहिती करून घेऊ. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी अशा सगळ्या मणक्यांचे जे आपले विकार आहेत किंवा तक्रारी आहेत याच्यावरती आपण नेमका अत्याधुनिक उपचार अर्थातच ऑपरेशन शिवाय देखील काय करू शकतो आणि ऑपरेशन झाल्यानंतर देखील काय करू शकतो. मुळातच ऑपरेशन बद्दल जी आपल्या मनातली भीती आहे ती दूर करून हे ऑपरेशन 100% यशस्वी होणार आहे असे गॅरंटी देणारे आज डॉक्टर आपल्यावर आहेत. डॉक्टर अवनीश गुप्ते, ज्यांचं विनायक स्पाइन सेंटर म्हणून पुणे आहे, जे महाराष्ट्रामध्ये एकमेव असं स्पाइन सेंटर आहेत. याप्रमाणे ते रुबी हॉल क्लिनिक पुणे येथे देखील विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे. पण आज आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत आपल्या पूर्णतः मणक्यांबद्दल. सो ब्रेकवर जाण्यापूर्वी आम्ही आता जो व्हिडिओ पाहिला होता त्याचे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स होते की कोणाची एक तक्रार होती, कोणाची दुसरी तक्रार होती. तर नेमकं असे अनेक तक्रार घेऊन आतापर्यंत तुमच्याकडे पेशंट्स आलेले असतात. ह्यांच्याबद्दल जसं तुम्ही त्यांना सांगितलं, कोणाची मानेचीच तक्रार आहे, कोणाच्या पाठीचा कुबडच आलेला आहे. तर काही काही गोष्टी अशा असतात की लक्षात येत नाही, जेव्हा दुखणी हाताबाहेर जातात तेव्हाच डॉक्टरकडे येत असतात. तर ह्याबद्दल सर आम्हाला थोडक्यात सांगतात का की नेमके ही दुखणी जेव्हा आपल्याला सुरू होतात तेव्हा कधी यायचं असतं डॉक्टरांकडे? आमचं म्हणणं आहे की थोडाफार दुखत असेल, 1 आठवडा झालाय, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, तर मी म्हणणार नाही आमच्याकडे या, तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेऊ शकतात, विश्रांती घेऊन, गोळ्या औषध घेऊन, थोडा व्यायाम करून बरे होऊ शकतात. पण प्रॉब्लेम समजा 3 महिन्याच्या पेक्षा जास्त पुढे पुढे कंटिन्यू आहे, लोकल पेनला म्हणजे पाठ, मान, कंबर दुखी आहे, शिर सुद्धा दुखत नाही आहे, तरी माझं म्हणणं आहे की हे त्रास तर काय आपोआप थांबणार नाही आहे. त्या स्टेजला आपल्याला डॉक्टरकडे, स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे आणि विचारणं गरजेचं आहे काय कारणाने मला त्रास होतोय आणि काय कारणाने प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे. दुसरा विषय आहे, जेव्हा आपल्याला नर्व कॉम्प्रेशन, शिर दबण्याचे लक्षणे सुरू झालेले आहेत, थोडक्यात हात दुखतोय किंवा पाय दुखतोय, मणक्यासोबत
कंबरसोबत पाय दुखणे किंवा मानेसोबत हात दुखायला लागलाय, तेव्हा अजिबात दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. सर जर दुर्लक्ष केलं तर नेमकं काय दुष्परिणाम त्या पेशंटला दिसून येऊ शकतात? शिर कायमची कमजोर होऊ शकते किंवा पॅरालिसिस होऊ शकते. हा हा. जसं पहिला फोन जेव्हा आला होता ते पॅरालिसिसची केस होती. हम्म, तो वेगळा विषय आहे की ते पडल्यामुळे शिर तुटली, हम्म, पण जर जास्त त्रास झाला, जास्त मोठा स्लिप डिस्कचं प्रमाण आहे किंवा जास्त दिवस झाले शिरावर घर्षण चालू आहे, हम्म, गादीचे घर्षण चालू आहे किंवा दुसऱ्या कारणाने काय असेल त्याचं घर्षण चालू आहे, तर घर्षणामुळे पण शिर नष्ट होऊ शकते, खराब होऊ शकते, ब्रेक होऊ शकते, तुटू शकते. हम्म, त्या स्टेजला आपण काही करू शकत नाही. हम्म, तर ते इथे आहे 100% गॅरंटी बरं यायची, आणि दुसऱ्या साईडला आहे 0%, तिथे काही होऊ शकत नाही. ओहो. तर दुर्लक्ष कमीत कमी मणक्याचे आजार अजिबात दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. नक्कीच. सर आपण एक प्रश्न घेऊया. सुनीता आपल्याशी बोलतायत. हॅलो, नमस्कार. मॅडम मी सुनीता देशमुख लातूरून बोलते. हा बोला. माझा म्हणजे पाठीचा आणि कमरेचा खूप त्रास आहे मॅडम मला. अच्छा. मी इथं लातूरला स्पेशल डॉक्टरना पण दाखवलं हा. आणि 4-5 वर्ष झालं डॉक्टर मला म्हणजे म्हणाले ते ह्या गोळ्या घ्या, हे करा, पण मी 2-3 वेळेस MRI पण काढला आणि 2-3 वेळेस एक्सरे पण काढला, तर त्या डॉक्टर काहीच नाही म्हणतात आणि मला म्हणतात एक गोळी पण मी देत नाही तुम्हाला. व्यायाम दिले होते डॉक्टरनी मला, पण व्यायाम दिले ते मला काही म्हणजे कोणत्या वेळेस करणं होतंय मॅडम आणि कोणत्या वेळेस होत नाही, आणि खूप त्रास आहे. प्रत्येक म्हणजे असं उठता येत नाही, बसता येत नाही, आणि आज मी आजारीच आहे. मी तुम्हाला वेळूनच बोलते मॅडम. आणि मानेपाशी एक हाड असतं ना मॅडम मोठं, तिथं खूप दुखते माझं सध्या. अच्छा, तुमचं वय किती आहे सुनीता? माझं वय मॅडम 41 वर्ष वय. 41 वर्ष आहे. ठीक आहे. आणि सतत म्हणजे पाय रात्रीच्या वेळेस माझी पाठ, कंबर आणि डावी बाजू पूर्ण दुखते मॅडम. पूर्ण दुखते. ठीक आहे, आपण डॉक्टरांकडे समजावून घेऊया नेमकं काय होत असेल ते. डॉक्टर त्यांनी काय केलं पाहिजे? आता थोडं डिटेलमध्ये चर्चा याच्यावरती करू शकतो. जसं मी आधी बोललो होतो, ज्यांना मान, पाठ, कंबरदुखी आहे पण शिराचा त्रास नाहीये, म्हणजे हात पायाच्या शिर दबण्याचे लक्षण नाहीये, त्यांना जास्तीत जास्त कारण काय असतो, मसल स्पाझम, स्नायू ताण. त्याच्याकरता आमच्याकडे शॉर्टेस्ट इंटरव्हलमध्ये, शॉर्टेस्ट टाइममध्ये बरं करण्याची ट्रीटमेंट आहे मॅक्स थेरपी. कंपन रिसेट करू शकतो, बिघडलेली कंपन रिसेट करू शकतो आणि पेशंटना बरं करू शकतो. दुसरा विषय जे इथे बोलणं, त्यांनी प्रश्न विचारला म्हणून बोलतोय, ज्यांचा त्रास झोपल्यावर होते आणि चालताना नाही होत किंवा चालताना होते झोपल्यावरती पण होते, तर झोपल्यावरती जास्त त्रास होते म्हणजे ते विचारही करतात. त्यांना जर तुम्ही विचारलं तुम्ही किती विचार करतात, ते 100% सांगणार की हो माझे विचार पण चालू असतात. ते त्याच्यावर डॉक्टर खूप काय करत नाही. बरोबर. म्हणजे मानसिक तणावामुळे देखील हे त्रास उद्भवू शकतात. मानसिक त्रासामुळे काही उद्भवू शकतो. खरं तर म्हणजे तुम्ही आधी मानसिक शांती तुमची मिळवणं ही अत्यावश्यक आहे. या बरोबरीनेच तुम्हाला अजून काही दुखणी जाणवत असेल तर नक्कीच तुम्ही तुमचे MRI वगैरे करून डॉक्टरांना भेटला तर त्याच्यातनं मार्ग मात्र नक्कीच आपल्याला काढता येऊ शकतो. अधिक माहिती करून घेऊया. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेता ते मानदुखी, पाठदुखी आणि कंबरदुखी यावर जे आपल्याला काही उपचार असतात ते उपचार आपण करून घेतले तर आपण ह्यातून बाहेर पडू शकतो का, हे आपल्या मनात जे समज आणि गैरसमज असतात ना, यावरच आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर अवनीश गुप्ते. सर, आतापर्यंत तुम्ही जसं सांगितलं तसं ऑपरेशन बद्दलची जी भीती असते ती मात्र मुळातच आपल्याला गेली पाहिजे, आणि जसे तुमच्या हे डॉक्टर 100% आम्हाला देत आहेत गॅरंटी की होऊ शकतं तर होऊच शकतं. तर मला अजून असं म्हणायचं सर, आता जसे आपण मगाशी त्या व्हिडिओमध्ये पाहिले की वेगवेगळ्या आयुर्मानाचे वयाचे पेशंट तिथे आपल्याला दिसून आले, तर खरंच सगळ्यात लहान पेशंट तुम्हाला कुठला आढळला होता आणि की सगळ्यात मोठा पेशंट कुठला होता की ज्याचं तुम्ही स्पाईनचं ऑपरेशन केलेलं आहे? सगळ्यात लहान पेशंट तर जन्माच्या वेळी जे स्पायनल डिस्ट्रॉफिझम असतो की मज्जारज्जूचं जे पाठीमागे जे स्किन असते ते जुळलेलं नसतं जन्माच्या वेळी लहान बाळाचं, तर ते जन्माच्या वेळी लगेच करावं लागतो, कारण ते पाठीमागे कव्हरच नसतं आणि मणका समोर डोळ्याने दिसत असतो. तर ते केलं नाही तर बाळ वाचणारच नाही, तर एक जन्माच्या वेळी करायला लागतो आपल्याला. आणि सर्वात वयस्कर पेशंट जर मी म्हणणार आहे तर माझा एक 92 इयर्सची बाई आहे, 93 वर्षाची बाई. ती पूर्णपणे बरी आहे, तिचं ऑपरेशन करून एक तासात चालवलं, बरे आहेत.
तसं मोठ्या प्रमाणे जर विचारलं तर 85 इयर्सचे एक जाधव साहेब आहेत, त्यांचा भाऊसा जाधव सताराचे, त्यांचं फुल मान, पाठ, कंबरदुखी संपूर्ण एका वेळी कम्प्लीट चौधरी साहेबांचं केलं होतं. तर 85 इयर्सचे पेशंटचं केलं. एक 88 इयर्सचे पेशंट आहे त्यांच्या फुल स्पाईनचं केलं. एक 75 आणि एक 80 पण आहेत. असे भरपूर आहेत म्हणजे जे केलेले आहेत. बरोबर. म्हणजे असं काही नाही की वयाचं आपल्याला काही बंधन असतं. तर वय कुठलंही असलं तरी आपल्याला मणक्याचं ऑपरेशन करता येऊ शकतं. हाच हा प्रश्न विचारण्यामागचा हेतू होता. एक फोन घेतोय आपण. सोलापूरहून आपल्याशी ज्योती बोलतायत. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. हा, मी ज्योती बोलते सोलापूरवरून. हा. माझ्या आत्याचं वय 50 वर्ष आहे. हम्म, तर त्यांना एक 15 दिवसापासून त्यांना कंबरदुखी आणि पायाला मुंग्या येतात आहे भरपूर. डाव्या पायाला खूप मुंग्या येतात आहे. वजन उचलल्यानंतर त्यांच्या डाव्या पायाला खूप मुंग्या येतात आहे. ओके. आणि हे कंटिन्यू त्रास 15 दिवसापासून चालूच आहे त्यांचा. ओके. तर काय सांगाल? याच्यावरती काय मला सांगता येईल सरांना? नक्कीच जाणून घ्या सरांकडनं. सर काय सांगाल? ज्योती, तुमचा प्रश्न खूप स्पेसिफिक आणि खूप क्लिअर आहे. जड उचलल्यानंतर दोन मणक्याची मधली गादी जी आपण दाखवली होती आधी, गादी हे बाहेर आलेली आहे. ही स्लिप झाली. स्लिप डिस्क म्हणतो इंग्लिशमध्ये. चकती सरकलेली आहे. गादी सरकल्यामुळे ही शीर दबलेली आहे. तर दबल्यामुळे या सगळं प्रॉब्लेम दिसून आले. आता काय करायचे? पहिल्यांदा निदान करण्यासाठी किंवा डायग्नोज करण्यासाठी MRI करणं गरजेचं आहे. MRI मध्ये नक्कीच त्यांना स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम दिसून येईल. L4-5, L3-4 मध्ये जे गादी सरकली असेल ते कितपत सरकलेली आहे, किती टक्के सरकलेली आहे आणि किती शिरा चोकअप झालेले आहे ते चेक करणं गरजेचं आहे. जर आपल्याला MRI मध्ये क्लिअर कट दिसलं की शीर दबलेली आहे तर अगदी एक दुर्बीणने छोटंसं ऑपरेशन करून पेशंट 1-2 तास खूप झाले पेशंट चालू शकते. आणि हे जे प्रॉब्लेम आहे 15 दिवसापासून आहे. म्हणजे थोडक्यात आमचं म्हणणं आहे ह्या पेशंटला आम्ही संवाद घालता घालता ऑपरेशन करू शकतो. इथे संपूर्ण भूल द्यायची पण गरज नाही. तर जागेला बधीर करून आपण गप्पा मारता मारता पेशंटला ऑपरेशन करू शकतो. इथे रक्ताची सोय पण करायची गरज नाही. या ऑपरेशनला ऑपरेशन पण म्हणायची गरज नाही. याला प्रोसिजर म्हणतो आपण. ऑपरेशन झालं, पेशंट लगेच ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आला की 1-2 तास रिकव्हरीला लागतो वेळ. तेवढ्या वेळाच्या आत पेशंट मोकळा चालू शकतो आणि कायमचा बरा होऊ शकतो. पण हे त्रास जे तुमच्या आधी प्रश्न विचारला तर त्याला जोडून मी जर उत्तर दिलं तर हे त्रास जास्त वाढला, कारण 15 दिवसापासून कंटिन्यू सतत त्रास आहे. बरोबर. जर ते शीर तुटली, दाब पडल्यामुळे जास्त ते शीर तुटली तर कायमचं आपल्याला झोपून राहावं लागतो. नक्कीच. सर, कार्यक्रमाची वेळ संपत आली. जाता जाता तुम्ही काय सांगाल सगळ्या प्रेक्षकांना? आजचा कार्यक्रमाचा विषय होता मणका समज गैरसमज. तर माझं म्हणणं आहे की जे मी पहिले बोललो, जे लोकांना समज होती आजपर्यंत, कारण जे कार्यक्रम ऐकतात त्यांना त्यांची डेफिनेटली इम्प्रूव्हमेंट झाली असेल, समजमध्ये बदल झाला असेल काहीतरी. पण जे सर्वात मोठा समज होता की ऑपरेशन होत नाही मणक्याचे, किंवा मणक्याचे ऑपरेशन केले नाही पाहिजे, किंवा मणक्याचे ऑपरेशन कुठे यशस्वी होतच नाही, तर माझं म्हणणं आहे जे समज आहे ते आता सर्वात मोठी गैरसमज आहे. ते गैरसमज आपली मिळून सगळे मिळून इथे सामसंजीवनी मार्फत मी आलेलो आहे. तर हे समज जे आहे बदलली पाहिजे, किंवा आता जे समज नाही ऍक्च्युली गैरसमज आहे हे बदलली पाहिजे. नक्कीच नक्कीच. मला असं वाटतं आपला कार्यक्रम संपूर्ण ज्यांनी पाहिला असेल त्यांच्या जो मनातला जो गैरसमज आहे की ऑपरेशनमुळे आपल्याला तोटा होऊ शकतो हा नक्कीच दूर झाला असेल. तर आपल्याला असं काही मणक्याचे काही जे ऑपरेशन्स करून घ्यायला डॉक्टर सुचवत असतात तर करून घ्यायला काही हरकत नाही, हेच याच्यावरनं दिसून येत आहे. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.